कचरा गाडीतच टाका. लॉयड कॉलनी स्वच्छतेसाठी मोठा उपक्रम. स्वच्छता सहकार्य प्रेरणा पहा लॉयड कॉलनीची मोहीम. प्रभाग क्रमांक 6 मधील लॉयड कॉलनीची स्वच्छता मोहीम. ही मोहीम आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते प्रणव भिंगारदेवे यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडली. कॉलनीतील नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आणि स्वच्छतेसाठी आभार व्यक्त केले. यावेळी प्रणव भिंगारदेवे यांनी नागरिकांना आवाहन केले, कचरा नेहमी कचरा गाडीत टाका. तसेच प्रभागातील कोणत्याही अडचणीसाठी थेट त्यांच्याशी संपर्क साधावा. ही मोहीम फक्त कॉलनी स्वच्छ करण्यापुरती मर्यादित नाही, तर नागरिकांमध्ये सहकार्य आणि जबाबदारीची भावना वाढवणारे एक प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे. आज आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली लॉयड कॉलनी येथे प्रभाग क्रमांक 6 मध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये आम्ही सर्व नागरिकांना की आम्ही सांगतो की तुम्ही स्वच्छता राखा. आम्ही आज सर्व डेंग्यू मलेरिया या रोगापासून आम्ही त्याच्यापासून कसं हे करता येईल आपल्याला त्या माध्यमातून आम्ही सर्व गवत वगैरे सर्व स्वच्छता केलेली आहे. आणि इथून पुढेही नागरिकांच्या काही समस्या असतील आम्ही त्यांच्यासाठी कायमस्वरूपी उपस्थितीत राहू ही मी सर्व नागरिकांना विनंती करतो. नमस्कार. आज आमच्या बिशप लॉयड कॉलनी वॉर्ड क्रमांक 6 मध्ये श्री प्रणव भिंगारदेवे आणि त्यांच्या टीमने यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व काही स्वच्छता मोहीम राबवलेली आहे. रस्त्यावरचं गवत वगैरे जे काही मच्छराच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असतं नागरिकांना ते सर्व साफसफाई केलेली आहे आणि सर्व तत्परतेने काम केलेलं आहे. त्याबद्दल मी लॉयड कॉलनीच्या नागरिकांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांचं नेहमी आम्हाला सहकार्य लाभत असतं आणि इथून पुढे त्यांचं सहकार्य लाभेल अशी मी सर्वांच्या वतीने अपेक्षा करतो. नमस्कार. करू सर्व नागरिकांना माझी विनंती आहे. प्रणवभाऊ भिंगारदेवे या वॉर्डमधून इच्छुक आहेत. त्यांचं जनसंपर्क चांगला आहे आणि कॉलनीमध्ये आत्ता नुकतंच त्यांनी साफसफाईची मोहीम हाती घेतलेली आहे. जे गवत वाढलेले आहे त्यांनी स्वतःचे माणसं लावून काम करून घेत आहेत. पुढं पण जे काम असेल पाईपलाईन असेल किंवा ड्रेनेज लाईन असेल त्या पण आपण त्यांना सांगणार आहोत. त्यांना विनंती आहे की जे कॉलनीतले प्रॉब्लेम आहेत त्यांनी ते सॉल्व करण्यासाठी आम्हाला मदत करावी. आणि नागरिकांना आवाहन करतो की त्यांना ते इच्छुक आहेत, पुढे त्यांचे कामं होतील, निवडून आल्यानंतर पण ते कामं करतील अशी मी ग्वाही देतो. धन्यवाद. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.